ममता कशा काय हरल्या? 7 पॉईंट. 1. 2019 लोकसभा. 2019च्या निवडणुकीत भाजपाने 18 खासदार निवडून आणत ममतांना पहिला धक्का दिला होता. नंतर पुढच्या निवडणुकांमध्ये ममतांनी त्यांना कसंबसं थोपवून धरलं, पण या विधानसभा निवडणुकीत त्यांना हे शक्य झालं नाही. 2. कलकत्ता बलात्कार. गेल्या 2 वर्षांपासून ममतांवरची नाराजी वाढत गेली. महिला डॉक्टरवरील बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं. 3. या SIR. या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा झालेला मुद्दा म्हणजे SIR म्हणजेच मतदार याद्यांची सखोल विशेष फेरतपासणी मोहीम. या मोहिमेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये तब्बल 91 लाख नवे मतदार याद्यांतून वगळण्यात आले आणि आरोप असे आहेत की यापैकी अधिकतर नावे ही अल्पसंख्याक समाजातली होती आणि या माध्यमातून निवडणूक आयोग भाजपाला मदत करत होता. त्यानंतर अजून 27 लाख लोकांना मतदार आहेत पण मतदानासाठी अपात्र या कॅटेगरीमध्ये इलेक्शन कमिशनने टाकलं. याचा पण फायदा भाजपाला झाला. 4. सिंडिकेट. ममतांच्या आजूबाजूचं एक सिंडिकेट किंवा गुंड होते, ते मोडून काढण्यासाठी भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून निवडणुकीत हिंसाचार करणाऱ्या तृणमूलच्या 100 नेत्यांना नजरकैदेत ठेवलं होतं. 5. धार्मिक ध्रुवीकरण. भाजपाने भयमुक्त वातावरणाच्या प्रचारासोबतच धार्मिक ध्रुवीकरण पण मोठ्या प्रमाणावर केलं. 6. लाडकी बहीण. ममतांनी तिथल्या लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये महिना, त्याला तिथे लकी योजना नाव होतं, पण भाजपाने या 1,500 ऐवजी 3,000 देण्याचे आश्वासन दिलं. त्यामुळे महिलांची मतं फिरली. 7. वाढीव मतदान. आणि हे वर सांगितलेले मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे असले तरी तिथे मोठ्या संख्येने झालेलं मतदान हे सगळ्यात जास्त गेम चेंजर ठरलं.